हॅलो एव्हरीवन, वेलकम टू एसके सर्स मॅथ्स अकॅडमी. अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण जे काही बेसिक गोष्टी आहेत रिलेटेड टू ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन त्या बघितलेल्या आहेत, ज्याच्यामध्ये ऑर्डर म्हणजे काय, डिग्री म्हणजे काय, सोल्युशनचा मीनिंग काय आहे किंवा डिफरंट काइंड ऑफ सोल्युशन्स नक्की कसे असतात, ह्या सगळ्या गोष्टींची डिटेल चर्चा केलेली. आज आपण त्याच्या पुढे जाणार आहोत आणि पुढचा टॉपिक जो आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म तो बघणार आहोत. डू रिमेंबर, दिस इज दी वन फॉर्मॅट और वन फॉर्म ऑफ डिफरन्शियल इक्वेशन. जे डिफरन्शियल इक्वेशन वेगवेगळ्या फॉर्मॅटमध्ये लिहिलेलं असतं ना, तर त्याच्यातला हा एक फॉर्म आहे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि मला वाटतं हे इतकं सोपं आहे की आपल्याला त्याचं नुसतं रीडिंग जरी केलं, त्याचं टायटल रीड केलं की आपल्याला इलस्ट्रेट होऊन जाणार आहे की याचा मिनिंग नक्की काय असेल. मग आता आपण तरी पण बघूयात की नक्की याचा मिनिंग काय. डोंट फॉरगेट, वी आर डिस्कसिंग ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशन ऑफ फर्स्ट ऑर्डर अँड फर्स्ट डिग्री. म्हणजेच मित्रांनो, याच्यामध्ये ऑर्डर किती असणार आहे, फर्स्ट वन, म्हणजे ऑर्डर वन असणार आहे, आणि डिग्री सुद्धा किती असणार, वन. म्हणजे याच्यात नेसेसरीली डिफरन्शियल ऑपरेटर जो असतो ना, तो कुठला असणार आहे, तो असणार आहे dy बाय dx. करेक्ट, हा त्याच्यातला डिफरन्शियल ऑपरेटर असणार आहे. फाईन. मग इथे आपण समजा असं लक्षात घेतलं की आपल्याकडे काही फॉर्मॅट आहे आणि ते कुठल्या कुठल्या प्रकारात आपल्याला दिसू शकतात, तर ते तुम्हाला सांगतो. एक असा असू शकतं बघा, dy बाय dx, ओके, इज इक्वल टू, आणि इथे न्यूमरेटरला समजा एखादं फंक्शन आहे सपोज f, आणि ते फंक्शन आहे फक्त x चं. कोणाचं आहे ते, फक्त फंक्शन x चं. आणि डिनॉमिनेटरला एक फंक्शन असेल g, आणि जे असेल समजा फक्त y चं. म्हणजे इथे जे फंक्शन आहे त्याच्यात फक्त x आहे, इथे फंक्शन आहे त्याच्यात फक्त y आहे. असा एक फॉर्मॅट असू शकतो. किंवा असं पण असू शकतं, इकडे समजा dy बाय dx इज इक्वल टू, आणि इकडे असेल समजा g ऑफ y, आणि डिनॉमिनेटरला असेल f ऑफ x. असं पण असू शकतं. मग हे जे आहे हे व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म मध्ये आहे, बट याला थोडंसं आपल्याला रिएडजस्ट करावं लागेल. ते कसं ते तुम्हाला सांगतो. हा g ऑफ y इकडे म्हणजे क्रॉस मल्टिप्लिकेशन करून घ्या. इन शॉर्ट, g ऑफ y dy इज इक्वल टू f ऑफ x dx. मग आता बघा, हे जे फंक्शन आहे हे फंक्शन आहे y चं, आणि इथे त्याला मल्टिप्लाय कोण आहे, dy हा ऑपरेटर आहे. इथे फंक्शन x आहे, dx आहे. मग आहे की नाही व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. या बाजूला सगळं जे काय दिसतंय ते रिलेटेड टू y ओनली, आणि तुमच्या दुसऱ्या साईडला जे दिसतंय ते रिलेटेड टू x ओनली. म्हणजेच याला आपण म्हणतो व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि मग तुम्हाला मी जसं सांगितलं की कुठलंही डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करणे म्हणजे नक्की काय करणे. सॉल्व्ह करणे का मतलब होता क्या है, शॉर्टकट मध्ये सांगतो. सॉल्व्ह करायचं म्हणजे त्याच्यातला डिफरन्शियल ऑपरेटर गायब करायचा. मग मला सांगा, डिफरन्शियल ऑपरेटर म्हणजेच कोण, किंवा कोएफिशियंट म्हणजेच कोण, डिफरन्शियल कोएफिशियंट dy बाय dx. मग dy बाय dx जर काढून टाकायचा असेल तर कुठलं मॅथमॅटिकल लॉजिक तुमच्याकडे आहे, तर ते आहे आपण डेरिव्हेटिव्ह कॅन्सल करण्याचं लॉजिक. डेरिव्हेटिव्ह कशाने कॅन्सल करता येतो, त्याचा अँटी डेरिव्हेटिव्ह घेऊन. आणि अँटी डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय, इंटिग्रेशन. म्हणजेच याचा अर्थ डिफरन्शियल इक्वेशन सॉल्व्ह करायचं म्हणजेच तुम्हाला ह्या डिफरन्शियल इक्वेशनचं काय घ्यायचं आहे, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. कळलं, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग इंटिग्रेशन जर घ्यायचं असेल तर विथ रिस्पेक्ट टू काय, असा प्रश्न निर्माण होत नाही. कारण इथे जर तुम्ही g ऑफ y लिहित असाल तर तुम्हाला माहिती आहे त्याच्या समोर काय आहे, dy आहे. म्हणजेच याचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू y घ्यायचंय. आणि इकडच्या फंक्शन मध्ये x जर असेल आणि त्याच्या पुढे जर dx असेल तर ऑब्व्हियसली ह्या फंक्शनचं इंटिग्रेशन घेणार आहोत विथ रिस्पेक्ट टू x. बरोबर. आणि मग पुढे जोडतो आपण c, म्हणजेच कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. आणि मग जे सॉल्व्ह करून तुम्हाला मिळेल ते काय असणार आहे, जनरल सोल्युशन ह्या तुमच्या डिफरन्शियल इक्वेशन किंवा ऑर्डिनरी डिफरन्शियल इक्वेशनचं. आता हे जर असेल तर काय होणार सांगा, इथे dy जागेवरच राहणार. हा g ऑफ y इकडे शिफ्ट केला, डिनॉमिनेटरला आला, g ऑफ y इज इक्वल टू dx अपॉन f ऑफ x. आणि मग इथे सुद्धा काय करायचं, इंटिग्रेशन घ्यायचे. म्हणजे 1 अपॉन g ऑफ y याचं इंटिग्रेशन घ्यायचं विथ रिस्पेक्ट टू y, आणि 1 अपॉन f ऑफ x याचं इंटिग्रेशन घ्यायचंय विथ रिस्पेक्ट टू x प्लस c. सो हा फॉर्मॅट तुमच्या लक्षात आला असेल तर कसंही येऊ द्यात, तुम्हाला अशा पद्धतीने रिअरेंज करता आलं पाहिजे. तुमचा प्रश्न असेल, सर पण असंच दिसतं का, नाही मित्रांनो, ते वेगवेगळ्या पद्धतीने दिसतं. प्रत्यक्ष आपल्याला जे एक्झाम्पल समोर असेल ते थोडंसं वेगवेगळ्या पद्धतीत दिलेलं असेल, पण प्रयत्न असेल आपला की त्याला ह्या फॉर्मॅटमध्ये रिड्यूस करणं किंवा ह्या फॉर्मॅटमध्ये रिड्यूस करणं, हे आपलं टार्गेट आहे, एवढं लक्षात घ्या. तर मित्रांनो, आपण 3 एक्झाम्पल्स घेतलेले आहेत, अगदी बेसिक एक्झाम्पल्स आहेत, आणि आपल्याला व्हेरिएबल सेपरेबल फॉर्मने हे सॉल्व्ह करायचंय. तर आता बघूयात. पहिल्यांदा लक्षात घ्या, टार्गेट काय आहे. 2 पॉईंट सांगतो तुम्हाला. पहिला पॉईंट आहे की फर्स्ट स्टेप मध्ये काय करायचंय, सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स.
आणि सेकंड स्टेपमध्ये काय करतो आपण, इंटिग्रेशन किंवा इंटिग्रेट करायचं. हे 2 पॉईंट्स लक्षात ठेवा. मग एकदम सोपं आहे बघा. ह्या बाजूला dx हा ऑपरेटर आहे, मग ह्या बाजूला x आहे का, आहे. इथे पण बघा इथे dy आहे, तर इकडे फक्त y चं फंक्शन आहे. म्हणजे हे एकदमच रेडी आहे. तुम्हाला काही डायरेक्ट पहिली स्टेप स्किप करायची, कारण ते ऑलरेडी सेपरेशन आहे त्यांचं व्हेरिएबलचं. मग डायरेक्ट काय करायचंय, इंटिग्रेशन घ्यायचं आहे. मग इंटिग्रेशन घेऊयात. मग आता इंटिग्रेशन जर घेतलं आपण, तर काय होणार, इंटिग्रेशन एक्स क्यूब dx प्लस इंटिग्रेशन y प्लस 1 ब्रॅकेट स्क्वेअर dy इज इक्वल टू, आता मात्र इथे झिरोच्या ऐवजी काय लिहायचंय, c, त्यालाच आपण काय म्हणतो, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. बरोबर. आता विचार काही वेगळा करायचं नाही, ऑपरेटर आहे, फक्त इंटिग्रेशन घेतलंय आपण. ठीक आहे. मग आता सांगा एक्स क्यूबचं इंटिग्रेशन विथ रिस्पेक्ट टू एक्स काय येणार आहे, तर ते येणार आहे x⁴ अपॉन 4. कुठला फॉर्म्युला रे, आठवतोय का, x⁴n चं इंटिग्रेशन काय लिहितो, x⁴n+1 अपॉन n+1. हे फॉर्म्युले लिहित राहायचे, सारखे लिहायचे. जोपर्यंत चांगले परफेक्ट डोक्यात बसत नाही तोपर्यंत लिहित राहायचे. बरं, पुढे प्लस. आता इथे तुम्हाला नीट बघावं लागेल, कारण हे जे आहे इथे जर तुम्ही पाहिलं ना, तर काय आहे, y+1 ब्रॅकेट स्क्वेअर. बरोबर. मग हे कसं सॉल्व्ह करणार आपण, तर इंटिग्रेशनचा जो तुमचा नॉर्मल रूल आहे तो त्या ठिकाणी तुम्ही अप्लाय करायचा. 2 पद्धतीने सॉल्व्ह करता येतं. तुम्हाला एक तर त्याचं एक्सपान्शन लिहून करता येईल, किंवा तुमचा जो काय रूल आहे, काय कुठलंही फंक्शन असेल, हा दुसरा रूल सांगतो तुम्हाला, कुठलंही फंक्शन असेल आणि रेस टू n असेल, तर त्याचं इंटिग्रेशन कसं लिहितो आपण, f(x)n+1 अपॉन n+1 असा एक रूल आहे, आणि तो रूल इथे अप्लाय करायचा आहे. मग काय होणार सांगा मला, इथे येणार y+1 रेस टू 2+1 म्हणजे किती येणार, 3 अपॉन 3 इज इक्वल टू c. सो हे आपलं आन्सर आलेलं आहे. याला अजूनही सिम्प्लिफाय करू शकता, काय प्रॉब्लेम नाही. कसं सॉल्व्ह करू शकतो, अजून सिम्प्लिफाय कसं करू शकतो, x⁴ प्लस y+1 क्यूब केला, आणि ह्या दोघांचा क्रॉस मल्टिप्लाय, चला क्रॉस मल्टिप्लाय करूया, हे राहू देत, आता क्रॉस मल्टिप्लाय करूया. याने इकडे मल्टिप्लाय केलं तर काय येणार, 3, आणि हा 4 इकडे मल्टिप्लाय केला तर इथे 4 येणार, आणि ह्या दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर काय येणार, 12. हा 12 इकडे शिफ्ट केला म्हणजे 12c. पण तुम्हाला माहितीये आपण ह्या सगळ्या आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहेत, सी आर्बिट्ररी कॉन्स्टंट आहे, त्याला 12 ने मल्टिप्लाय केलं तरी तो आर्बिट्ररी कॉन्स्टंटच राहणार, सीच राहणार. म्हणून मग तुम्ही हे लिहिताना कसं लिहिणार, इज इक्वल टू सी. ठीक आहे. हा सी कसा आलाय कळालंय सगळ्यांना, काय की 12c म्हणजेच सी, कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन. ठीक आहे. सो दिस इज युअर जनरल सोल्युशन. क्लिअर आहे. नाउ नेक्स्ट प्रॉब्लेम. इथे तुम्हाला थोडंसं रिअरेंज करावं लागेल. का बरं रिअरेंज करावं लागेल, कारण इथे जर नोटीस केलं ना, तर ते असं रेडी नाहीये. इथे एक्स वाय एकत्र आहेत, म्हणजे तो सेपरेट करावं लागेल, पहिली स्टेप परफॉर्म करायला लागेल. मला वाटतं एवढं नक्की लक्षात राहिले की व्हेरिएबल जे आहे ते सेपरेट करायचे म्हणजे नक्की काय करायचं, आणि नंतर इंटिग्रेट करायचं. पहिलं बघूया. इथे बघा, dy/dx इज इक्वल टू, इथे ह्या दोघांमध्ये कोण कॉमन दिसते आपल्याला, एक्स कॉमन दिसतोय. बरोबर. मग मी एक्स कॉमन घेतला, याच्यातनं जर एक्स कॉमन घेतला तर काय राहील, फक्त वाय, आणि इथनं जर एक्स कॉमन घेतला तर काय राहील, फक्त 1. करेक्ट ना. इथे ह्या फक्त अंडरलाईन केलेल्या पार्टचा विचार करा, त्याच्यातनं मी एक्स कॉमन घेतला तर इथे वाय राहतो, आणि इथे काय राहणार, 1. सो y+1 प्लस, आणि पुढे काय शिल्लक आहे नीट बघा, एवढा पार्ट काय, y+1, त्याला ब्रॅकेट टाकून घेतो. सिंपल. मग मला सांगा, एवढा पार्ट आणि एवढा पार्ट याच्यात काय सेम दिसतंय, कॉमन काय दिसतंय, तर ते आहे ब्रॅकेट. काय ब्रॅकेट कॉमन आहे, y+1 हा कॉमन आहे. मग तो जर आपण बाहेर घेतला इकडं, तर काय राहिलं, इकडे एक्स प्लस, आणि इथे काय आहे, इकडे 1. सो अशा पद्धतीने तुमच्याकडे 2 फॅक्टर्स आलेले आहेत, आणि हे आहे dy/dx. आता मला सांगा, हे किती सोपं वाटतंय आपल्याला, ऑब्व्हियसली सोपंच आहे. हे y+1 जे आहे, आता ह्या ब्रॅकेटला इकडे शिफ्ट करूया, dx ला तिकडे नेऊयात, म्हणजे काय मिळेल, dy/y+1 इज इक्वल टू dx. हो, पण dx तिकडे न्यायच्या अगोदर लक्षात घ्या, हा ब्रॅकेट ऍज इट इज लिहावा लागेल, x+1 dx. करेक्ट. आणि मग आता याचं घ्यायचं आहे इंटिग्रेशन. मग आपल्याला रूल माहितीये, काय रूल माहितीये आपल्याला, 1 x जर असेल तर काय लिहितो आपण, log x. मग ह्याप्रमाणे हा पण फॉर्म्युला आहे, 1/ax + b असं असेल तरी पण त्याचा आन्सर काय येतं रे, log ऑफ ax + b असं येतं, अपॉन a वगैरे येतं. पण तुम्ही फक्त आता इथे आहे का, इथे y आहे, याला कोणी कोएफिशियंट आहे का, नाही. सो अकॉर्डिंगली फॉर्म्युला लिहायचं, म्हणजे काय याचा आन्सर डायरेक्ट log ऑफ y+1 इज इक्वल टू, सॉरी पहिल्यांदा इंटिग्रेशन घ्यावं लागेल, आय एम सो सॉरी फॉर दिस. मी लिहायचं राहिले, म्हणजे माझं एक स्टेप अजून पुढची करायची, इंटिग्रेशन घ्यायचे.
ओके, आणि आता ते आन्सर लिहायचंय. काय येणार? लॉग ऑफ y प्लस 1 इज इक्वल टू, आता मला सांगा इथे एक्स आहे, त्याचं इंटिग्रेशन घेतो आपण dx. समजत नसेल तर मी डिटेलिंग करतो, एक्स dx, बरोबर का? प्लस आता इथे 1 राहिलाय, म्हणजे इंटिग्रेशन ऑफ 1 इंटू dx. 1 हा काय आहे? कॉन्स्टंट. तो लिहिला नाही लिहिला त्याने काही फरक पडत नाही. म्हणजेच काय आलं सांगा, एक्सचं इंटिग्रेशन काय येणार? एक्सचं इंटिग्रेशन एक्स रेस टू एनच्या फॉर्म्युल्याने एक्स रेस टू एन, डोक्यावर काय आहे? पॉवर 1, म्हणजे 1 प्लस 1 म्हणजे काय? 2 अपॉन 2 प्लस, आणि लक्षात ठेवा हा फॉर्म्युला लक्षातच ठेवायचा, इंटिग्रेशन ऑफ dx इज इक्वल टू काय येतं? नेहमी एक्स येतं, बरोबर? म्हणून काय, आणि समजा इथे 4 असतं तर पोरांनो काय आलं असतं रे? 4 आला असतं तर इथे काय लिहिलं असतं? 4 लिहिलं असतं. सिंपल, कारण कॉन्स्टंट ऍज इट इज राहतो. ओके, मग आता ह्या प्रॉब्लेम मध्ये इथं फक्त dx आहे, सो काय लिहिणार तुम्ही? dx चं इंटिग्रेशन काय लिहिणार? x लिहिणार, आणि नेहमीप्रमाणे इथे काय करायचं असतं? कॉन्स्टंट ऑफ इंटिग्रेशन हा ऍड करायचा असतो. सो लॉग ऑफ y प्लस 1. ओके, सो अशा पद्धतीने आपलं हे आन्सर आलेलं आहे. इथे ह्या बाजूला एक फंक्शन आहे dx ला मल्टिप्लाय, ह्या बाजूला dy ला एक फंक्शन मल्टिप्लाय, पण ते सेपरेशन आहे का व्हेरिएबलचं ते आपण बघणार आहे. मग आता नीट नोटीस केलंय का? ह्या बाजूला इथं सगळ्या x चे टर्म आहेत का रे पोरांनो? नाही. काय आहे याच्यामध्ये? काय y पण आलाय, इकडे मात्र y आहे का? सगळे नाही, x पण आलाय. सो काहीतरी मॅनेज करावं लागेल. मग कसं? ऑब्झर्वेशन चांगला असेल तर लक्षात येऊन गेलं आपल्या. काय लक्षात आलं? इथे पण x आहे. सर x ला कॉमन घेऊयात का? घ्या ना, काही प्रॉब्लेम नाही. x ला कॉमन घेतला, मग इथे x जर बाहेर घेतलाय तर इथे काय शिल्लक राहिलं? y स्क्वेअर मायनस, आणि इथे x बाहेर घेतलाय म्हणजे खाली काय राहिलं? 1, बरोबर ना? आता 1 कुठनं आणलं सर? 1 कुठनं आला? 1 मैंने बताया 1 क्या होता है मिस्टर इंडिया? वो दिखता नहीं लेकिन होता हर जगह है, राइट? सो आता इथे -1 dx इज इक्वल टू, इथनं काय कॉमन निघेल? y कॉमन निघेल, मग इथे काय येईल? 1 प्लस इथे काय सांगा? x स्क्वेअर, आणि y तर घेतलेला आहे कॉमन, dy, राईट? मग आता हे त्या साईडला घेऊयात, म्हणजे काय? इथे dx आहे, x आहे, म्हणजे ही एवढा ब्रॅकेट जे x चं फंक्शन आहे त्याला इकडे शिफ्ट करावं लागेल. म्हणजे काय मिळेल? x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर, त्या बाजूला dx, बरोबर का? आता y आणि dy जागेवर ठेवा, y dy जागेवर ठेवलं, y जागेवर dy जागेवर, इकडे हा ब्रॅकेट शिफ्ट करावा लागेल, तो डिनॉमिनेटरला येऊन जाईल, y स्क्वेअर मायनस 1. समजतंय का? मग आता हे जर कळालं असेल तर लक्षात आलं आपल्या, दिस इज व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म, परफेक्ट एक्झाम्पल ऑफ व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. ह्या बाजूला सगळी कोणाची भरती रे? x ची, आणि ह्या बाजूला कोणाची भरती? y. सेपरेट झालेलं आहे, सेपरेट झाले ते. मग आता काय करायचं? असं आल्यानंतर आपण काय करतो रे? इंटिग्रेशन घेतो, बरोबर ना? हा, मग इंटिग्रेटिंग म्हणूयात, आणि मग इंटिग्रेशन घ्यायचं म्हणजे काय करायचं रे? x अपॉन 1 प्लस x स्क्वेअर dx इज इक्वल टू इंटिग्रेशन y अपॉन y स्क्वेअर मायनस 1 dy. मग आता तुम्हाला एक गोष्ट माहित असेल, काय माहितीये? एक नाही, तुम्हाला एकच गोष्ट लक्षात ठेवायची की आपल्याला इंटिग्रेशनचे सगळे फॉर्म्युले बाय हार्ट पाहिजे. त्यासाठी पहिलं लेक्चर नीट बघणं गरजेचं होतं. तुम्ही ते लेक्चर परत एकदा बघा वाटलंच तर. त्याच्यात सगळे फॉर्म्युले व्यवस्थित इलस्ट्रेट करून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे मी. आता मला सांगा, वर पण फंक्शन न्यूमरेटरच्या प्लेसला पण फंक्शन x आहे आणि डिनॉमिनेटरला पण सेम व्हेरिएबलचं फंक्शन, याचा अर्थ दोन फंक्शन झाले. मग जेव्हा दोन फंक्शन दिसतील तेव्हा आपल्या डोक्यात काय क्लिक झालं पाहिजे? काय क्लिक झालं पाहिजे की अरे हो, कुठले इंटिग्रेशनचे फॉर्म्युले असे आहेत की ज्याच्यामध्ये न्यूमरेटरला पण फंक्शन त्याच व्हेरिएबलचं आणि डिनॉमिनेटरला पण त्याच व्हेरिएबलचं फंक्शन. असे दोन फॉर्म्युले आपण शिकलो. किती फॉर्म्युले? दोन फॉर्म्युले आहेत आपल्याकडे, रूल आहेत. पहिला मी तर लिहून देतो की तुमच्याकडे डिनॉमिनेटरला एक फंक्शन आहे एफ ऑफ एक्स समजा, आणि त्याची डेरिव्हेटिव्ह मित्रांनो न्यूमरेटरला असते. काय असते? त्याची डेरिव्हेटिव्ह असते. आणि असं जेव्हा असेल तेव्हा त्याचं आन्सर जे आहे, काय लिहितो आपण त्याचा आन्सर? त्याचा आन्सर लिहितो लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. हा सुद्धा फॉर्म्युला कव्हर केलेला आहे मी लास्ट लेक्चरला. ठीक आहे, आय थिंक फर्स्ट लेक्चरलाच हे सगळं इलस्ट्रेट केलंय, बरोबर. त्याच्यानंतर अजून एक फॉर्म्युला मी शिकवलेला आहे, तो इथे रिवाइज करून टाकतो. इथे डिनॉमिनेटरला फक्त फंक्शन नाही तर त्याच्याऐवजी स्क्वेअर रूट मध्ये फंक्शन असतं. इथे स्क्वेअर रूट मध्ये फंक्शन आणि त्याची डेरिव्हेटिव्ह जी आहे ती इथे असते एफ डॅश ऑफ एक्स अशी. ठीक आहे, एफ डॅश ऑफ एक्स अशी डेरिव्हेटिव्ह असते. आणि मग याचा आन्सर काय येतं? तर याचा आन्सर येतं 2 इंटू रूट ऑफ एफ ऑफ एक्स प्लस सी. दोन फॉर्म्युले लिहून टाकायचे पटकन. हे फॉर्म्युले पाठच झाले पाहिजे, यांची खूप जास्त रिक्वायरमेंट लागणार आहे आपल्याला. चलो बॅक टू द पॉइंट. नोटीस केलं इथे 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. मग सर काय सांगता, याच्यात कुठल्या याच्यात बसतं ते? स्क्वेअर रूट तर नाही, म्हणजे इथंच. मग फंक्शन आहे त्याची डेरिव्हेटिव्ह वर आहे. आणि 1 प्लस एक्स स्क्वेअर हे जरी फंक्शन असलं तरी त्याची डेरिव्हेटिव्ह किती येणार? 2x येणार, पण इथं x आहे. सो कॅन वी ऍडजस्ट टू हिअर, असा मी तुम्हाला प्रश्न विचारला तर तुम्ही काय सांगणार मला? येस सर, फॉर शुअर.
कसं मॅनेज करणार? आपण इथे काय करू शकतो सांगा, इथे 2 टाकू शकतो पण नुसता टाकून चालेल का रे? नाही, त्याला कॅन्सल आउट करण्यासाठी, त्याचा इफेक्ट कॅन्सल आउट करण्यासाठी काय लिहावं लागेल इकडे? 1/2 लिहावं लागेल, बरोबर ना? कॉन्स्टंट येतो म्हणजे तो कुठेही लिहिला तरी चालेल, इंटिग्रेशनच्या आत किंवा बाहेर, काही अडचण नाहीये. आणि मग आता त्याला जर आपण इकडे बाहेर लिहिला तो कॅन्सल आउट होणार, पण इथे तुमची डेरिव्हेटिव्ह मात्र ऍडजस्ट झालेली आहे. सो सिमिलर फिनॉमिना कॅन बी अप्लाय हिअर. मग इथे तुम्हाला इथे वाय स्क्वेअर आहे, त्याची डेरिव्हेटिव्ह काय येणार आहे? 2y येणार, म्हणजे इथे 2 मॅनेज करावं लागेल आणि मग इथे डिनॉमिनेटरला काय टाकावं लागेल? 2, म्हणजेच 1/2 ने मल्टिप्लाय करावं लागेल, राईट? 1/2 कसं आले कळालं का? येस, आणि मला वाटतं ते कळालं असेल. आता मला सांगा, समोरासमोर कळतं ना, इक्वल साईनच्या दोन्ही बाजूला जर सेम नंबर असतील तर ते काय करू शकतो आपण? कॅन्सल आउट करू शकतो. म्हणजे याचा अर्थ असं केल्याच्या नंतर हे 1/2 म्हणजेच कॅन्सल होणार आहे, त्याचा काही इश्यू नाही. ठीक आहे, आता इकडे काय होणार सांगा, इथे प्लस सी जोडून द्या. काही लोकांचा प्रश्न असतो, सर 2 कॅन्सल कसं करणार तुम्ही? इकडे सी टर्म आली की नाही, मग थ्रू आउट तुम्ही मल्टिप्लाय करा 2 ने, मग इथे ट्वाइस सी होईल. बट बच्चों मैंने बताया की इथं बघा, इथे 12 सी जरी केलं तरी आन्सर सीच लिहून टाकायचं, कारण सी इज अ आर्बिट्ररी कॉन्स्टंट, त्याची व्हॅल्यू आपल्याला माहित नाही, म्हणून आपण त्याचा फार लोड घ्यायचा नाही. मग आता इथे तुम्हाला रेडी भेटला की नाही फॉर्म्युला, मग ह्या फॉर्म्युल्यानुसार आन्सर काय लिहिणार आपण? लॉग लिहिणार की नाही, म्हणजे लिहिणार लॉग ऑफ एफ ऑफ एक्स. एफ ऑफ एक्स है क्या यहाँ पे? काय आहे? 1 + x², म्हणजे लॉग ऑफ 1 + x², ऐसा लिखना पडेगा की नाही? आणि मग इकडे सुद्धा काय येणार सांगा, इकडे येणार लॉग ऑफ y² - 1. आणि मग मी तुम्हाला आर्बिट्ररी कॉन्स्टंट सांगताना मी सांगितलं होतं त्याचे वेगवेगळे फॉर्मॅट असू शकतात. आर्बिट्ररी कॉन्स्टंट फक्त सी ने दाखवता येतो, e⁻⁴ ने दाखवता येतो, लॉग ऑफ सी ने दाखवता येतो, tan इन्व्हर्स ऑफ सी ने, sin इन्व्हर्स, जशी तुमच्या प्रॉब्लेम मध्ये जनरल सोल्युशन लिहिताना रिक्वायरमेंट असेल त्या पद्धतीने तुम्हाला सी लिहिता येतो. मग आता तुम्हाला साधा एक प्रश्न पडला असेल तुमच्या माइंडमध्ये की सर इथे लॉग घेतला, इथे लॉग घेतला, मग सी जो आहे तो आम्ही इन टर्म्स ऑफ लॉग लिहू शकतो का? डेफिनेटली लिहू शकतो. का लिहू शकतो? कारण मला रिअरेंज करायला सोपं पडेल म्हणून. म्हणजे इथं जरी सी लिहिलेला असला तरी मित्रांनो मी इथे काय लिहिणार आहे? लॉग ऑफ सी लिहिणार आहे. आणि इथं जर सी लिहायच्या ऐवजी मी जर डायरेक्ट लॉग लिहिला असता तरी चाललं असतं, असं काही फरक पडत नाही त्याने. मुळात लक्षात आलंय? हा, मग आता इथे फक्त रिअरेंजमेंट करायची. म्हणजे काय करणार सांगा मग? लॉग ऑफ 1 + x² आणि हा पार्ट इकडे घेतला म्हणजे काय आलं? मायनस लॉग ऑफ y² - 1 इज इक्वल टू काय राहिलं? फक्त लॉग ऑफ सी, करेक्ट? हा, असं राहिलंय. आणि मग हे राहिल्याच्या नंतर आपण लहानपणापासून एक फॉर्म्युला शिकलोय, लॉगॅरिथमिक फॉर्म्युला. काय आहे तो फॉर्म्युला? आठवतंय का? काय आठवतंय? काही आठवत नाही. काय? लॉग ऑफ ए माइनस लॉग ऑफ बी, ऐसा अगर होता है तो क्या लिखते हैं इसकी जगह? हम लॉग ऑफ ए अपॉन बी लिखते हैं, राईट ना? आणि ते जर प्लस असतं तर काय लिहिलं असतं? ए इंटू बी लिहिलं असतं. तो हा फॉर्म्युला वापरायचा आहे. ओके, फॅमिलियर आहे आपण त्याच्याशी. मग हा फॉर्म्युला जर वापरायचा असेल तर आपण काय लिहिणार सांगा? लॉग ऑफ 1 + x² आणि डिनॉमिनेटर काय लिहायला लागेल? y² - 1 इज इक्वल टू काय लिहिणार पुरो? लॉग ऑफ सी. मग तुम्ही नोटीस केलं का? ह्या बाजूला लॉग आहे आणि ह्या बाजूला सुद्धा लॉग आहे, दोन्ही साईडला लॉग आहे. तर आपण बेस एक्सपोनेन्शियल जर घेतला, ई असा घेतला बेस इकडनं, तर ई आणि लॉग एकमेकांना काउंटर पार्ट आहेत, ते कॅन्सल होतात. ह्या भानगडीत पडूच नका ना. तुमच्या नॉर्मल रेग्युलर लॉजिक मध्ये जा. हा सर लॉग आहे कॅन्सल, तसा होत नाही आपल्याला माहिती, पण तुम्ही म्हणताय ना झाला कॅन्सल, चला. म्हणजे माझा आन्सर काय येणार रे? 1 + x² अपॉन y² - 1 इज इक्वल टू सी, बरोबर की नाही? आणि मग याच्यात थोडंसं अजून पुढे गेलं तर काय येणार आहे? 1 + x² इज इक्वल टू सी, आणि हा ब्रॅकेट तिकडे नेला तर माझं आन्सर आलं ह्या पद्धतीने. काय आन्सर आलं माझं? 1 + x² इज इक्वल टू सी, ब्रॅकेटमध्ये y² - 1. मी थोडंसं स्पीडली घेतलंय कारण की हे सगळे बेसिक प्रॉब्लेम्स आहेत आणि हो, हे तुम्हाला एका रिदमवर, ट्रॅकवर आणण्यासाठी प्रॉब्लेम्स आहेत. याच्यातला कुठलाही प्रॉब्लेम आपल्याला एक्झाम मध्ये विचारला जाणार नाही. सो सॉरी टू से दॅट, बट एवढे चिल्लर प्रश्न विचारले जात नाहीत एक्झामला आपल्या. ओके, मग आपण इंजिनिअरिंग करतोय त्याच्यामुळे आपल्याला त्या लेवलचे क्वेश्चन्स विचारले जाणार आहेत. M2 एवढा सोपा नाही, तर इतके सोपे प्रश्न जर आले असते तर किती मग आनंद झाला असता आपल्याला, असं नाहीये. ठीक आहे, मग आता तुम्हाला कळालं हे 3 प्रॉब्लेम्स आहेत. अजून काही प्रॉब्लेम्स आपण करणार आहोत. ठीक आहे, चलो आता हे प्रॉब्लेम सॉल्व्ह करूयात आपण. टार्गेट लक्षात आहे, 2 पॉइंट्स करायचे असतात. पहिलं म्हणजे सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स आणि दुसऱ्या स्टेपला करायचे असतं इंटिग्रेशन. मग आता आपण सेपरेशन ऑफ व्हेरिएबल्स करूया. dy/dx पहिल्यांदा याला तिकडे शिफ्ट करूयात. मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 - y² अपॉन 1 + x², राईट? आता हे असं लिहिलं म्हणजेच पोरांनो हे स्क्वेअर रूट याला आणि याला स्प्लिट करता येतं. सो मायनस स्क्वेअर रूट ऑफ 1 - y² अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 + x², dy/dx, बरोबर.
याला शिफ्ट करूयात आता. हे इझी झाले. dx ला इकडे न्या, हे इकडे आणा, म्हणजे dy अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू, मायनस साईन जागेवरच ठेवलं मी, इकडे घेतला असता तरी काय अडचण नव्हती. नाउ दिस इज द क्लिअर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म आहे की नाही. इकडे इथे वाय आहे आणि इकडे एक्सच्या सगळे टर्म्स आहेत. मग आता इंटिग्रेशन घेऊयात आपण. इंटिग्रेशन dy अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस वाय स्क्वेअर इज इक्वल टू इंटिग्रेशन, मायनस साईन बाहेर राहू देत. हा, आता dx आणि dy थोडं साईडला लिहिलं असतं तरी लिहिलं असतं शिफ्ट करून तरी चाललं असतं, पण आता तुम्ही ऑब्झर्व करून मला क्लिअरली सांगू शकता हे रेडी फॉर्म्युलेज आहेत. ओके, इथे प्लसच्या ऐवजी सगळीकडे मायनस असणं एक्सपेक्टेड आहे. आय एम सो सॉरी फॉर दिस. प्रॉब्लेम मध्ये सगळीकडे मायनस आहे. हा, मग आता तुम्ही ऑब्झर्व केलं का 1 अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 मायनस एक्स स्क्वेअर असा जर फॉर्म्युला असेल तर तो कोणाचा फॉर्म्युला आहे, तर तो आहे साइन इनव्हर्सचा. बरोबर, म्हणजे इथं काय येणार आहे, साइन इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू मायनस साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस सी. म्हणजे सिम्प्लिफाय करून लिहिलं तर काय, साइन इनव्हर्स ऑफ एक्स प्लस साइन इनव्हर्स ऑफ वाय इज इक्वल टू सी. ओके, दिस इज युअर जनरल सोल्युशन, राईट. सो असं म्हणजे ठीक आहे, इथं प्लस मायनस झाले, पण आपल्याला असे सॉल्व्ह करता आले पाहिजेत. इथे सेपरेशन महत्वाचं आहे आणि इंटिग्रेशनचा यूज करता येणं एक्सपेक्टेड आहे फॉर्म्युलाचा. आता हा प्रॉब्लेम करूया. मग असे ह्या टाईपचा ऑलमोस्ट केलेला आहे. तर इथे आपल्याला एक्स आणि वाय कंबाईन दिसते. मग पहिलं टार्गेट काय आहे की आपण त्यांना मॅनेज करण्याचा प्रयत्न करूया, ग्रुपिंग करण्याचा प्रयत्न करूया, म्हणजे ते बाजूला काढता येतील. मग इथे बघा 1 प्लस एक्स स्क्वेअर आहे. इथे बघा ह्या दोघांमध्ये कोण कॉमन दिसतंय रे, ह्या दोघांमध्ये वाय स्क्वेअर कॉमन दिसतोय, तो घेऊ शकतो आपण. मग इथे पहिला पार्ट आहे 1 प्लस एक्स स्क्वेअर ॲज इट इज, त्याला बॉक्स म्हणजे ब्रॅकेट केलं. इथे वाय स्क्वेअर कॉमन घेतला, मग ब्रॅकेटमध्ये काय राहिलं सांगा, इथे 1 प्लस काय राहिलं एक्स स्क्वेअर. बरोबर, एवढं झालं. आता हा पार्ट शॉर्टकट टाकतो, हा पार्ट पलीकडे घेऊयात. मी 2-2 स्टेप लिहायचे, एकच स्टेप मध्ये सगळं करण्याचा प्रयत्न करतोय, कारण हे सगळं बेसिक आहे. मायनस वाय डीवाय बाय डीएक्स. ओके, कळालं का? हो, मला वाटतं कळालं असेल की हे इज इक्वल टू च्या पलीकडे नेलं, त्याच्यामुळे हा पार्ट मायनस झाला आणि सायमल्टेनियसली मी हे पण कॅल्क्युलेशन करून घेतलं. आता इथे एवढा पार्ट आणि एवढा पार्ट याच्यात काय कॉमन दिसतंय रे, तर त्याच्यामध्ये दिसतंय आपल्याला ब्रॅकेट 1 प्लस एक्स स्क्वेअर. मग मी त्याला कॉमन घेतलं, बरोबर ना, इथे पण आहे इथं पण आहे, कॉमन घेतला. इथे काय राहिलं सांगा, हा ब्रॅकेट घेतल्याच्या नंतर 1 राहतो फक्त, प्लस आणि इथे काय दिसतंय आपल्याला वाय स्क्वेअर. बरोबर, इज इक्वल टू मायनस वाय डी वाय बाय डी एक्स, राईट. आता हे स्क्वेअर रूट इथे दाखवल्याप्रमाणे पूर्ण याला स्क्वेअर रूट असलं की ह्या आणि याला स्प्लिट करता येतं, तसं इथे सुद्धा याला आणि याला स्प्लिट करता येणार. म्हणजे काय ना, स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर इंटू स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस वाय स्क्वेअर, राईट. सो इज इक्वल टू मायनस वाय डी वाय बाय डी एक्स. ठीक आहे, मग आता रिअरेंज करूयात. म्हणजे हे कुठं जाणार, मायनस वाय अपॉन हा पार्ट पलीकडे नेला, डिनॉमिनेटरला जाईल 1 प्लस वाय स्क्वेअर. लक्षात ठेवा ब्रॅकेट म्हणजे इथे मल्टिप्लिकेशन आहे त्यांच्यामध्ये, म्हणून ते असं करता येतं डीवाय. आणि हा डीएक्स ला इकडे आणूया, तर इथं ऑलरेडी काय स्क्वेअर रूट ऑफ 1 प्लस एक्स स्क्वेअर आणि इथं येईल डीएक्स. सो दिस इज क्लिअर व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म. आणि मग याचं काय करावं लागेल, इंटिग्रेशन घ्यावं लागेल. आता तुम्ही जर पाहिलं तर ह्या ठिकाणी याचा एक फॉर्म्युला आहे आपल्याकडे, बरोबर, एक मोठा फॉर्म्युला आहे. तर तो फॉर्म्युला काय ते आता बघूयात आपण. हा, तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे बघा, स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर असं जर असेल ना, तर याच्यासाठी एक फॉर्म्युला आहे, रेडी फॉर्म्युला डायरेक्ट काय आहे, एक्स बाय 2 स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर. तुमच्या लिस्टमध्ये असणार आहे, यू कॅन व्हेरीफाय इट. ओके, प्लस आता लिहायचंय मग एक्स स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर प्लस सी. हा फॉर्म्युला आहे आणि हा फॉर्म्युला आपल्याला इकडे यूज करायचा आहे. मग काय होणार सांगा, आपल्याला ह्या फॉर्म्युलाचा यूज करायचा आहे. ए च्या ठिकाणी किती आहे, 1 आहे, मग अकॉर्डिंगली फॉर्म्युला येऊन जाईल. सो एक्स बाय 2 स्क्वेअर रूट, हा म्हणजे ऍज इट इज लिहायचं स्क्वेअर रूट 1 प्लस एक्स स्क्वेअर प्लस एक्स स्क्वेअर बाय 2 लॉग ऑफ एक्स प्लस स्क्वेअर रूट ऑफ ए स्क्वेअरच्या ऐवजी काय लिहिणार तुम्ही, आता इथे 1 आहे, इथे 1 आहे म्हणजे 1 प्लस एक्स स्क्वेअर
आणि प्लस सी. तर प्लस सी लिहायची गरज नाही कारण इकडे बाकीचा पार्ट लिहायचा आहे. तर हा फॉर्म्युला महत्वाचा आहे, फॉर्म्युला कॉपी करा. ह्या फॉर्म्युल्यावरून ही आले. मला मान्य हा फॉर्म्युला टफ आहे, पण आपल्याला अनएक्सपेक्टेडली असे फॉर्म्युले वापरायला लागणार आहेत. आणि डोंट वरी, घाबरून जाऊ नका. फार रेअर केसमध्ये 1% चान्सेस आहेत की इतका डिफिकल्ट फॉर्म्युला वापरायला लागतो, अदरवाईज लागत नाही. ठीक आहे. ओके, आता हा पार्ट राहिला पलीकडचा. आता मायनस आहे, त्याला घेताना इकडे घेऊ का मी? तो जर इकडे आणायचं ठरलं तर काय येणार? तो येतानाच इकडे काय येणार आहे? मायनस म्हणून प्लस येणार. आणि मग इथे कुठला फॉर्म्युला यूज होणार आहे? बरं राहू देत, हे इज इक्वल टू राहू देत. इथं कुठला फॉर्म्युला? मग असे दोन फॉर्म्युले लिहून दिले. कुठला फॉर्म्युला रे? इंटिग्रेशन स्क्वेअर रूट आहे आणि त्याच्या आतमध्ये एक फंक्शन असतं डिनॉमिनेटरला, आणि ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह इथं असते वर. आणि असं असेल तर त्याचा आन्सर 2 × स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स असं लिहितो आपण, बरोबर ना? तर ह्या फॉर्मॅटमध्ये त्याचा आन्सर येतं. मग आता तिथे हेच लॉजिक वापरायला लागेल. वाय स्क्वेअरचे जे काय आहे, वाय स्क्वेअरची डेरिव्हेटिव्ह काय येते? तर ती येते 2y येते. म्हणजे 2 ला मॅनेज करावं लागेल आणि मायनसला बाहेर ठेवावं लागेल. म्हणजेच आपण हेच रिअरेंज करून लिहिताना -1/2 असं लिहिलं मी. आणि त्याच्यानंतर इंटिग्रेशन 2y अपॉन स्क्वेअर रूट ऑफ 1 + y² dy प्लस सी. आता ठीक आहे, मी काय केलं इथे बोलता बोलता डायरेक्ट त्या फॉर्म्युल्यावरनं डायरेक्ट आन्सर लिहिलं इकडे, पण ऍक्च्युअली एक स्टेप आपण इंटिग्रेट करणं एक्सपेक्टेड होतं, राहू देत. आता पण डायरेक्ट काय येणार सांगा? -1/2 आणि इथे येणार तुमचं इंटू 2 इंटू काय फॉर्म्युला आहे? स्क्वेअर रूट ऑफ एफ ऑफ एक्स, म्हणजे स्क्वेअर रूट मध्ये आतमध्ये आहे ते प्लस सी. मग 2 ला 2 कट झाला आणि मग हे शेवटला इकडे शिफ्ट करायचंय. म्हणजे फायनल आन्सर x/2 स्क्वेअर रूट ऑफ 1 + x². इकडे प्लस होऊन जाईल स्क्वेअर रूट ऑफ 1 + y² इज इक्वल टू सी. हे तुमचं फायनल सोल्युशन आलंय. आता काही लोकांना हे ट्रिकी वाटत असेल, पण हे ट्रिकी नाहीये. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे हे क्वेश्चन आपल्याला एक्झामला येणार नाही, याच्यातला एकही क्वेश्चन येणार नाही. पहिले सांगतो तुम्हाला की हे कशासाठी करतोय आपण? हे फक्त प्रॅक्टिस पर्पज साठी करतोय, की हे थोडंसं आपल्याला थोडंसं पर्क्युलेट व्हावं की हा अच्छा इंटिग्रेशनचे काही फॉर्म्युलेज आहेत, मग ते कसं करायचंय, नक्की याच्यात कशी इंटिग्रेशन घेता येतं, कशी ऍडजस्टमेंट करता येते, ह्या सगळ्या गोष्टींसाठी आपण हे करतोय. अदरवाईज याच्यातला कुठलाही क्वेश्चन एक्झामला येणार नाही. व्हेरिएबल सेपरेबल फॉर्म हे एकदम त्याच्यातली बेबी स्टेप. सो याच्यापेक्षा पुढचे ऍडव्हान्स आपल्याला विचारले जाणार आहे, जिकडे जास्त करून लॉजिक आणि प्रोसिजर वेगवेगळे असते, ती वापरायची असते. आता इथे सुद्धा जर तुम्ही पाहिलं ना, तर हे सुद्धा तुम्हाला असं करता येईल. एक 2-3 मिनिटांमध्ये हे हा प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह करू शकतो. कसा करणार बघा, इथे नोटीस केला असेल तुम्ही, इथे dy/dx आहे, म्हणजे x cos x cos y इज इक्वल टू, याला पलीकडे न्यायचे -sin y dy/dx येणार, करेक्ट. मग आता बघा इथे sin y dy, मग आता इथे cos y आहे, त्याला शिफ्ट करूयात तिकडे. काय येईल? -sin y, आणि मग हा इकडे डिनॉमिनेटरला जाईल cos y, इकडे dy राहिला, हा dx ला इकडे या, म्हणजे काय येईल? x cos x dx, बरोबर. आता याच्या पुढे अजून सिम्प्लिफाय करता येण्यासारखं असेल तर करूयात. x cos x dx इज साइन बाय कॉस काय येतं माहिती आहे आपल्याला? tan y येतं, सो dy. आता मग इंटिग्रेशन घ्यायचं. इंटिग्रेशन घेतल्यानंतर काय येणार आहे? x cos x dx इज इक्वल टू मायनस साइन बाहेर राहू द्यात, इंटिग्रेशन ऑफ tan y dy प्लस सी. आता ह्या स्टेप नंतर तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथे tan y आहे, बरोबर. मग याचा सुद्धा फॉर्म्युला आपला पाठच पाहिजे. फॉर्म्युला काय आहे की log ऑफ sec y प्लस सी. हा फॉर्म्युला आहे इंटिग्रेशन ऑफ tan y चा, बरोबर. tan ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर y असते, बरोबर. tan ची डेरिव्हेटिव्ह sec स्क्वेअर, गोंधळ होऊ शकतो आपला. सो इथे काय आन्सर याचं इंटिग्रेशनचं? log ऑफ sec y मायनस साइन एज इट इज लिहिलं. आता इथे खरी गंमत आहे, इथे दोन फंक्शन्स आहेत आणि त्यांचं काय आहे? त्यांचं आहे प्रॉडक्ट, म्हणजे UV रूल, म्हणजे इंटिग्रेशन बाय पार्ट्स वापरायचं, किंवा त्याला सबस्टिट्यूट शिकवलंय मी. काय सबस्टिट्यूट सांगितलं? बर्नॉलीज रूल. बर्नॉली रूल वापरला तरी चालेल. काय आहे बर्नॉली रूल? आठवतो का? ठीक आहे, नसेल आठवत तर परत एकदा सांगतो. बर्नॉली रूल आपल्याला काय सांगतो? इंटिग्रेशन ऑफ UV, बरोबर. UV असेल तर काय करायचं? पहिल्यांदा U ऍज इट इज ठेवायचा आणि ह्या V चं फर्स्ट टाइम इंटिग्रेशन घ्यायचंय. मग मायनस प्लस मायनस साइन असतात, बरोबर ना? प्लस मायनस. मग हे U लिहिलंय ना, आता ह्या U ची डेरिव्हेटिव्ह घ्या आणि ह्या V जो आहे त्याचं सेकंड टाइम इंटिग्रेशन घ्या, म्हणजे V2 प्लस U डबल डॅश V3 अँड सो ऑन. हा फॉर्म्युला आहे त्याच्यासाठी, बरोबर. लिहून घ्या.
हा फॉर्म्युला काय आहे, बर्नॉलीज रूलचा फॉर्म्युला आहे, याची रिक्वायरमेंट पडते आपल्याला. मग आता त्याचा यूज करून हे कॅल्क्युलेशन जर करायचं असेल तर मग काय करता येईल बघा. तर पहिल्यांदा मी काय सांगितलं इथे की पहिलं फंक्शन ऍज इट इज ठेवायचं, म्हणजे तुमचा आता इथे थोडंसं ऍडजस्ट करावं लागेल. हा, तर पहिलं फंक्शन ऍज इट इज ठेवलं एक्स. मग ह्या दुसऱ्या फंक्शनचं इंटिग्रेशन घ्यायचंय. मग कॉसचं इंटिग्रेशन काय असतं, ते असतं साइन एक्स. काय असतं ते, साइन एक्स, बरोबर. नंतर मायनस साइन. आता हे जे एक्स घेतलाय त्या एक्सची डेरिव्हेटिव्ह घ्यायची, म्हणजे ह्या फंक्शनची डेरिव्हेटिव्ह घ्यायची. रूल लिहिला असेल तर लक्षात आला असेल, म्हणजे ती 1 येते, बरोबर. 1 डेरिव्हेटिव्ह. आणि परत ह्या साइनचं इंटिग्रेशन घ्यायचंय. मग साइनचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस एक्स येतं. साइनचं इंटिग्रेशन काय येतं, मायनस कॉस. लक्षात ठेवा, फर्स्ट लेक्चरमध्ये शिकवलंय मी की मी त्या फॉर्म्युल्यांची स्टार्टिंग जी आहे ती कुठनं केली, कॉसने केली, म्हणून कॉसचं इंटिग्रेशन पॉझिटिव्ह साइन येतं, एवढं लक्षात ठेवायचं. आणि मग साइनचं इंटिग्रेशन काय येणार, मायनस कॉस एक्स. ओके. आता याच्या पुढे जर गेला तर याच्या पुढे तुम्हाला माहिती आहे, याची जर 1 ची परत डेरिव्हेटिव्ह गेली तर डेरिव्हेटिव्ह व्हॅनिश होते, कारण डेरिव्हेटिव्ह ऑफ कॉन्स्टंट इज ऑलवेज 0, वी नो दॅट. आणि म्हणून पुढे काहीही लिहायचं नाही, हे तुमचं आन्सर आलेलं आहे. आता हे अजून थोडं सिम्प्लिफाय केलं तर कसं होऊन जाईल, हे येईल एक्स साइन एक्स, ठीक आहे. एक्स साइन एक्स, इथे मायनस मायनस प्लस होईल, प्लस कॉस एक्स, आणि याला इकडे घ्यायचंय म्हणजे प्लस लॉग ऑफ सेक वाय इज इक्वल टू सी. हे तुमचं काय झालं, जनरल सोल्युशन झालं. थोडंसं किचकट वाटू शकतं, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही अगोदर केलेल्या असणं एक्सपेक्टेड आहेत. मी मुद्दामून हे प्रॉब्लेम्स घेतलेत कारण इथे प्रत्येक ठिकाणी आपल्याला वेगवेगळे फॉर्म्युले वापरायला लागलेले आहेत. म्हणजेच मला हा मेसेज द्यायचा आहे माय डिअर स्टुडंट्स तुमच्या सगळ्यांना, की इंटिग्रेशनचे जे फॉर्म्युले जे आहेत पहिल्या लेक्चरमध्ये अराउंड 20 to 25 लेक्चर्स फॉर्म्युले मी जे घेतलेले आहेत फर्स्ट लेक्चरमध्ये, ऑल फॉर्म्युले आर इंडिस्पेन्सिबल, म्हणजे त्यांच्याशिवाय पर्याय नाही. वन स्मॉल करेक्शन, इथे जो फॉर्म्युला आहे त्या फॉर्म्युल्यामध्ये इथे ए होतं, ए स्क्वेअर होतं. काय होतं इथे, ए स्क्वेअर होतं, बरोबर ना. आता ए म्हणजे कोण आहे, 1 आहे. म्हणजे मी इथे बाय मिस्टेक काय लिहिलं, एक्स लिहिलंय, पण तो एक्स नाही, तर तिथे ए होता, म्हणजे इथे आन्सर काय येणार 1/2. आणि इथे सुद्धा एक्स स्क्वेअरच्या ऐवजी काय ना ए स्क्वेअर, म्हणजे काय इथे 1. एवढं फक्त करेक्शन आहे याच्यामध्ये, बाकी काही नाही, ठीक आहे.